राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर आले असता वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने लिंगायत कन्नड भवन उभारणीसाठी मंजूर झालेल्यापैकी उर्वरित 1 कोटीचा निधी तात्काळ मंजूर करावा या मागणीचे निवेदन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार यांच्या माध्यमातून सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईला गेल्यावर तात्काळ निधी उपलब्ध करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले। सदर प्रसंगी संचालक सुनील शरणार्थी, वीरेंद्र हिंगमिरे, अनिल वजीरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांची उपस्थिती होती। मागे आम्ही त्यांना एक पत्र दिलं होतं, त्यांच्या पत्राला त्यांनी 70 लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे। आता सध्या निधी कमी पडलेला आहे, त्यासाठी आम्ही निधीसाठी परत त्यांना एक पत्र दिलेलं आहे। तर त्यांनी कन्नड भवनाचं काम लवकरातच करू असं त्यांनी आश्वासन दिलेले आहे। तरी लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। आज दादांना जे पत्र दिलं होतं त्याच्यावरती त्यांनी सांगितलं आम्ही मुंबईमध्ये बैठक घेऊन त्या निधीचं नियोजन करू असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे।